नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हे मोत्यांचं शुभ लाभ कसं बनवायचं आहे ते मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर हे शुभ लाभाचं वॉल हँगिंग बनवण्यासाठी मी इथे हे 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे सोनेरी मोती, ही अशी फुलं आहेत प्लास्टिकची. हे शुभ लाभ असं मिळतं रेडीमेड, ते मी घेतलेलं आहे. शिवाय हे सुई आणि हा 6 नंबरचा तंगूस मी इथे वापरणार आहे. चला तर मग आता हे शुभ लाभाचं वॉल हँगिंग कसं बनवायचं ते आपण पाहूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा हे 4 पांढरे मोती घ्यायचे. चार पांढरे मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ते गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. हा एक आपला चौफुला तयार झाला. आता इथे आपण 3 पांढरे मोती घ्यायचे. 3 पांढरे मोती घेतले. त्याच मोत्यातून परत सुई विरुद्ध बाजूने काढून घेतली. या मोत्यावरती हा एक चौफुला तयार झाला. हे असं घट्ट ओढून घ्यायचं, सैल नाही ठेवायचं. आता हा पहिला चौफुला आहे, त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई काढून घेतली. इथे पण परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई काढून घेतली. आता ह्या चौफुल्याचा हा तिसरा मोती आहे, त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे पण परत 3 मोती घ्यायचे. 1 2 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. आणि हा चौथा मोती आहे त्याच्यातून पण आता आपण ही सुई अशी काढून घेणार. इथे पण परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि हा 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. इथे असा आपला हा एक चौकोन तयार झाला. आता हा जो 2 नंबरचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी ही वरच्या बाजूने काढून घ्यायची अशी. इथे आता 2च मोती घ्यायचे. 1 आणि हा 2 मोती घेतले. त्याच्या अलीकडचा मोती आणि हा मोती अशा या दोनही मोत्यातून आपण सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली अशी. आता हा कॉर्नरचा मोती आहे एकच, त्याच्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली. आता हे पुढचे 1 आणि 2 मोती आहेत, त्या 2 मोत्यातून परत उजवीकडून डावीकडे सुई मी काढून घेतली. इथे पण आपण 2च मोती घ्यायचे. 1 आणि हा 2 मोती घेतले.
परत त्याच 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे परत हा कॉर्नरचा मोती आला एकच, त्याच्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे 3 मोती घ्यायचे. म्हणजे मध्ये 2-2 मोती घ्यायचे, कॉर्नरला आल्यावरती 3 मोती घ्यायचे. परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती. परत ह्या कॉर्नरच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. कॉर्नरला आलं की 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा मोती. परत पुढच्या ह्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 2 मोती, 1 आणि 2. परत सेम. आता शेवटचा कॉर्नरचा मोती राहिलाय, त्याच्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे 3 मोती, 1 2 आणि हा 3 मोती झाले. परत सेम त्याच मोत्यातून एका सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. ही आपली दुसरी ओळ झालेली आहे. म्हणजे ह्या पहिला आपण चौफुला तयार करून घेतला, त्याच्यावरची ही एक ओळ विणून घेतली. आता ही दुसरी ओळ आपली तयार झालेली आहे. आता परत ह्या इकडचा हा एक आणि हा दुसऱ्या मोत्यातून मी सुई वरच्या बाजूनी काढून घेतली. आता ही इथे आपली ही तिसरी ओळ चालू होणार आहे. ती सेम अशीच विणायची आहे. दोन पांढरे घ्यायचे. आता ह्या साईडला तंगूस आलाय, ह्या मोत्यात आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आहे. तर ह्या दोनही मोत्यातून आपण सुई अशी काढून घेतली. आता ह्या कॉर्नरच्या मोत्यात इथे परत 3 मोती, 1 2 3. परत त्याच एका मोत्यातून सुई काढून घेतली. परत आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती. आपल्या जशा ओळी वाढत जातील तसे तसे हे मधलं अंतर वाढत जाणार आहे आणि मग हे 2-2 मोत्यांची जास्त घ्यावे लागणार आहेत आपल्याला. इथे आता परत 2 पांढरे मोती, परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. कॉर्नरच्या मोत्यात आलं की 3 मोती घ्यायचे, बाकीच्या वेळेला 2-2 मोती घ्यायचे. एक 2 आणि हा 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून परत सुई काढून घेतली. पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशाच पद्धतीने ही ओळ पूर्ण करून घ्यायची आपण.
कॉर्नरच्या मोत्यात आले 3 मोती, 1 2 आणि 3. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. दोन पांढरी मोती, परत हे 2 मोती, इथे कॉर्नरच्या मोत्यात आलो 3 मोती, 1 2 आणि 3. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. मग हे शेवटचे आता 2 मोती राहिले, त्याच्यातून पण सुई अशी काढून घेतली. इथे परत 2 मोती, इथे आपली ही तिसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपली चौथी ओळ चालू होणार आहे. 2 मोती घ्यायचे. आता इथे मगाशी मी सांगायचे राहिले, ह्या साईडला आहे ना तंगूस आपला, ह्या साईडला आहे, उजव्या साईडला आला आहे. आता मग आपण हे असं टर्न करायचं, मग वळवून घ्यायची ही पट्टी, म्हणजे हा तंगूस येईल डाव्या साईडला. आणि मग हा आणि हा त्याच्या शेजारचा हा मोती, अशा 2 मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची. आणि मग परत सेम विणत जायचं आहे. अशा प्रकारे आपण आता ह्या एकूण 6 ओळी विणून घेणार आहोत. ही आपली चौथी ओळ चाललेली आहे. इथे या अशा मी 6 ओळी पूर्ण करून घेतलेल्या आहेत. आता ह्या मोत्यामध्ये आपला तंगूस आहे. आता इथे आपण हे सोनेरी मोत्यांची ओळ करून घेणार आहे. 2 मोती घेतले सोनेरी, हे फिरवून घेतलं, डावीकडे तंगूस आणला, हा ह्याच्यात आहे, ह्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई काढून घेतली. त्याच पद्धतीने पुढच्या 2 मोत्यातून, आणि इथे आता परत हे 2 गोल्डन मोती, अशा पद्धतीने सेम ह्या जशा ओळी केल्यात तशाच सोनेरी मोत्यांनी अजून 2 ओळी मी विणून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हा एक चौकोन तयार करून घेतलेला आहे. या एकूण मी 8 ओळी विणलेल्या आहेत पूर्ण अशा. आता परत मी हे 4 मोती घेतलेले आहेत ऊन, या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. परत पहिल्यांदा जसं दाखवलं तसं ह्या प्रत्येक मोत्यावर एक एक चौफुलं आपण तयार करून घेणार आहोत. 1 2 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून
विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. हा एक चौफुला. आता ह्या पुढच्या मोत्यातून परत सुई काढून घेतली. परत 1 2 3 मोती सेम विणायचे. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई काढून दुसरा चौफुला तयार झाला. तिसऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत 3 मोती, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. तिसरा चौफुला तयार झाला. आता या चौथ्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 3 मोती, 1 2 3, त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घेतली. ही आपली एक ओळ तयार झाली आणि असा ह्या एक चौकोन तयार झाला. अशाच पद्धतीने ह्या चौकोनावर अजून एक पांढरी आणि 2 सोनेरी अशा अजून 3 ओळी मी विणून घेणार आहे. ही एक झाली आहे. एक पांढरी अजून म्हणजे 2 पांढऱ्या आणि 2 सोनेरी अशा एकूण 4 ओळी मी विणणार आहे. अशा पद्धतीने ह्या 4 ओळींचा एक मी अजून एक चौकोन तयार करून घेतला. हा मोठा एक चौकोन आहे 8 ओळींचा. हा 4 ओळींचा आणि अजून एक हा 4 ओळींचा चौकोन म्हणजे हे 2 सेम चौकोन मी तयार करून घेतलेले आहेत. आता हे तीनही चौकोन आपल्याला एकमेकांना असे जोडून घ्यायचे आहेत. हे आपण गोल्डन मोत्यांनी जोडून घेणार आहोत. तर हा जो छोटा भाग आहे त्यातल्या ह्या कोपऱ्यातल्या मोत्यामध्ये मी आत्ता सुई घेऊन आलेली आहे. आता इथे 3 गोल्डन मोती घ्यायचे आणि इथे हा एक चौफुला तयार करून घ्यायचा. असा या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि या मधल्या मोत्यामध्ये सुई आणायची आहे. आता हा जो भाग आहे तर हा भाग ह्याला जोडायचा आहे. तो जोडताना आता आपण इथे एक गोल्डन मोती घेणार आहोत आणि याचा जो कॉर्नरचा मोती आहे गोल्डन त्याच्यातून सुई मी अशी काढून घेणार. अजून एक गोल्डन मोती घेणार आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. अशा पद्धतीने हा भाग याला जोडला गेला. आता हे थोडं असं टाईट करून घ्यायचं आहे. हा जोडून झाला. आता हा भाग आहे मधला मोठा त्याला आता हा भाग इथे जोडून घ्यायचा आहे. तर अशी मी ही सुई काढून घेणार आहे. इकडे या मधल्या मोत्यातून काढून घ्यायची अशी. इथे परत 3 गोल्डन मोती घ्यायचे. इथे हा एक चौफुला तयार करून घ्यायचा आहे. मधल्या मोत्यामध्ये सुई आणायची. इथे परत
एक गोल्डन मोती घ्यायचा, उजव्या हाताला ह्या मधल्या मोत्यात उजव्या हाताला आपला तंगूस आहे म्हणून ह्या स्क्वेअरमधून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे हा भाग ह्याला जोडला गेला. आता हे असंच टाईट करून इथे हा तंगूस आपण तोडून टाकायचा आहे. हे अशा प्रकारे तीनही चौकोन मी एकमेकांना जोडून घेतले. आता इथे मी खाली लटकन बनवून घेणार आहे. त्यासाठी मी हा 10 नंबरचा दोरा वापरणार आहे. इथे मी तंगूस वापरणार नाही आहे, कारण तंगूसमध्ये जर मोती ओवून असे खाली सोडले तर ते वेडेवाकडं होतात, म्हणून इथे आपण दोरा वापरायचा आहे. म्हणजे ते सरळच्या सरळ असं छान राहतं. या मधल्या मोत्यातूनच मी हा दोरा असा काढून घेतलेला आहे. आता मी इथे 2 पांढरे, एक गोल्डन, 2 पांढरे, परत एक गोल्डन, 2 पांढरे, एक गोल्डन, 2 पांढरे, एक गोल्डन, असे 4 कप्पे मी हे इथे ओवून घेतलेले आहेत मोत्यांचे. आता इथे हे पांढरं फूल आहे ते मी असं ओवून घेणार आहे आणि इथे आता हा 4 नंबरचा मोती मी घेणार आहे. आता हा 4 नंबरचा मोती सोडून द्यायचा आणि या सगळ्या मोत्यांमधून सुई अशी वरच्या दिशेने काढून घ्यायची. सगळ्या ह्याच्यातून काढून घ्यायची आपल्याला. हे असं ओढून घ्यायचं फूल. आणि परत या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आणि सेम याचप्रमाणे इकडे मोती ओवून घ्यायचे आणि ही अशी दुसरी माळ तयार करून घ्यायची. अशा प्रकारे हे मी लटकन इथे बनवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे अडकवण्यासाठी असं हुक तयार करून घेतलं आहे. 2 पांढरे, एक सोनेरी, 2 पांढरे, एक सोनेरी, 2 पांढरे, एक सोनेरी आणि 2 पांढरे एवढे मोती ओवून घेतले आणि त्याचं मी अशी एक रिंग तयार केलेली आहे. तर इथे हा या चौकोनाचा सेंटर आहे. तर इथे मी आता हे कुंदन लावून घेणार आहे. हे जे कुंदन आहे ते मी इथे बरोबर मध्यभागी लावून घेणार आहे. चिकटवून घेतलं म्हणजे मी.
त्याचबरोबर याचा सेंटरला हे कुंदन लावून घेणार. इथे हे कुंदन असे बरोबर मी हे सेंटरला आहे सगळी कुंदन चिकटवून घेतलेले आहेत. आता हे जे शुभ लाभ आहे ते ह्याच्या शेजारी असं आपण चिकटवूनच घ्यायचं आहे. तर इथे मी हे कुंदन चिकटवलं आहे. इथे एक मध्यभागी चिकटवलेलं आहे आणि इथे एक चिकटवलेलं आहे. त्याच्या साईडने हे शुभ लाभ चिकटवलेलं आहे. त्याचबरोबर साईडला हे 2 लटकन तयार केले आहेत. हे 1 2 3 4 5 कप्प्यांचं केले आहे. 2 पांढरे मोती, 1 गोल्डन मोती असे 5 कप्पे केलेत आणि मग ही फुलं लावलेली आहेत. हे जसं तयार केलं तसंच हे केलं आहे, फक्त 5 कप्पे केलेत ह्याला. आणि एवढंच मी आता इथे डेकोरेट करणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे फुलं, अजून कुंदन वगैरे काय तुमच्या आवडीने तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता. तर असं हे आपलं सुंदर, सोपं आणि अतिशय छान असं हे दारावरचं हँगिंग शुभ लाभ असलेलं तयार झालेलं आहे. हे बनवायला खूप सोपं आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.